भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. देशाच्या गरजेपैकी सुमारे 85% कच्चे तेल भारत आयात करतो. भारत दररोज सुमारे 5 दशलक्ष बॅरल म्हणजेच 50 लाख बॅरल कच्चे तेल वापरतो. या तेलाचा मोठा हिस्सा मध्य पूर्वेतील देशांकडून येतो. तेल दर वाढल्यास भारताच्या आयात बिलावर मोठा परिणाम होऊ शकतो. ऊर्जा तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कच्च्या तेलाच्या किमतीत $10 प्रति बॅरल इतकी वाढ झाली तर भारताचे वार्षिक आयात बिल सुमारे 15 अब्ज डॉलरने वाढू शकते. याचा परिणाम भारताच्या चालू खाते तुटीवर म्हणजेच करंट अकाउंट डिफिशिएटवर होते. आयात जास्त आणि निर्यात कमी झाली तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढतो. तेल आयातीसाठी अधिक डॉलर खर्च करावे लागल्यामुळे रुपयावर देखील दबाव येतो. डॉलर मजबूत झाला आणि रुपया कमकुवत झाला तर इंधनासह इतर वस्तूही महाग होतात. यामुळे महागाई वाढण्याची शक्यता असते. याशिवाय सरकारसमोर आणखी एक मोठे आव्हान राहू शकते, ते म्हणजे इंधन दर. भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कच्च्या तेलाशी जोडलेले असतात. जर आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महाग झाले तर देशांतर्गत इंधन दर वाढण्याचा दबाव हा वाढतो. पण महागाई आधीच वाढत असताना इंधन दर वाढवणे सरकारसाठी राजकीयदृष्ट्या कठीण ठरू शकते. म्हणूनच काही वेळा तेल कंपन्यांना तोटा सहन करावा लागतो किंवा सरकार कर कमी करण्याचा विचार करू शकते.